जर 3 वर्षाच्या मुलीवर या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये जर बलात्कार होत असतील तर या माणसाने म्हणजे लहान लहान मुलीचं घराबाहेर जे निघणं आहे ते मुश्किल झालेलं आहे। गुन्हेगारांना वेळेवर शिक्षा देणं, कठोर शिक्षा देणं, या घटनांना आळा घालणं, कडक प्रतिबंध करणं ही जबाबदारी गृह खात्याकडे आहे, हे आपल्याला टाळता येणारच नाही। मुलांमध्ये सुद्धा आपल्या कर्तव्याची जाणीव त्यांनी निर्माण करून दिली पाहिजे की जर एखादी मुलगी तुझ्या बाजूने जात असेल तिकडे आणि तिच्यासोबत काही घटना घडत असेल तर तुझं कर्तव्य ॲज अ ब्रदर म्हणून तू तिला हेल्प केली पाहिजे। वैभवशाली गौरवशाली महाराष्ट्र दिनाचा उत्सव सर्वत्र साजरा होत असतानाच महाराष्ट्राला काळीमा फासेल अशा दुर्दैवी घटना आपल्याकडे घडल्या। पुण्यातल्या नरसापूर, महाळुंगे आणि बीडच्या युसुफ वडगाव येथे या घटना घडल्या, ज्यामध्ये 2 चिमुकल्यांना अत्याचार करून संपवण्यात आलं, तर एका बीडच्या घटनेमध्ये आजोबाने 4 वर्षाच्या नातीवर बलात्कार केला। ह्या घटना अत्यंत दुर्दैवी अशा आहे। सरकार सर्वत्र पोहोचू शकत नाही, पोलीस कुठे कुठे जातील, अशा जरी गप्पा सर्वत्र होत असल्या तरी गुन्हेगारांना वेळेवर शिक्षा देणं, कठोर शिक्षा देणं, या घटनांना आळा घालणं, कडक प्रतिबंध करणं ही जबाबदारी गृह खात्याकडे आहे, हे आपल्याला टाळता येणारच नाही। न्यायालयात जे खटले चालतात ते जलद गतीने चालवणं ही काळाची अत्यंत गरजेची बाब आहे, मला असं वाटतं। महिला विधेयकावर जेवढे मोर्चे निघतात, चर्चा होतात, आंदोलनं होतात, तितके शक्ती कायद्याबद्दल आपल्याकडे होत नाही। शक्ती कायद्यामध्ये 21 दिवसात आरोपीला फाशी देण्याची तरतूद आहे, त्याबद्दल मला असं वाटतं की गांभीर्याने आता विचार करायला पाहिजे। राज्य महिला आयोगाला अध्यक्ष नाही, ही सुद्धा अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे। महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये 23,000 खटले बाल अत्याचाराचे आत्तापर्यंत झालेले आहे, जे मुंबई, पुणे आणि ठाणे इथे सर्वाधिक आहे। तर 42,000 प्रकरणं अशी आहे की जी प्रकरणं प्रलंबित अशी आहे। यामध्ये न्यायालयाचा असणारा अभाव, न्यायालयाकडनं होणारा विलंब, या सगळ्या गोष्टींमुळे चिमुकल्यांना ह्या गोष्टीमुळे होरपळावं लागत आहे। ही खरोखरच दुःखद बाब आहे। समाज म्हणून आपण काय करू शकतो, तर आपण जाणीव जागृती याबद्दलची वाढवू शकतो। शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये जिथे इतर विषय असतात, भूगोल, गणित, विज्ञान, त्याप्रमाणे आता माणुसकीचे आणि नैतिकतेचे धडे देणे ही काळाची गरज झालेली आहे, ज्यामध्ये लिंगभाव समानता असेल, कायद्याचं ज्ञान असेल, हे देणं आणि त्या बाबतीतच्या शिक्षा किती कठोर आहे हे सुद्धा समजून सांगणं मला वाटतं फार महत्त्वाचं आहे। गुन्ह्यांना प्रतिबंध करता कसा येईल याकडे आपल्याला वाटतं की लक्ष दिलं पाहिजे, दक्ष यंत्रणा असल्या पाहिजे आणि सजगता हा सर्वात मोठा सामाजिक पातळीवरचा उपाय मला असं वाटतं आहे। आताच 4 दिवसापूर्वी एक पुण्यातील नरसापूर या गावामध्ये जी घटना घडलेली आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला हलहल करून टाकणारी जी घटना आहे। संपूर्ण महाराष्ट्र त्याने अस्वस्थ झालेला आहे। कारण का, जर 3 वर्षाच्या मुलीवर या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये जर बलात्कार होत असतील तर या माणसाने म्हणजे लहान लहान मुलीचं घराबाहेर जे निघणं आहे ते मुश्किल झालेलं आहे। आणि पालकांच्या मनामध्ये अशी भीती निर्माण झाली की आपल्या मुलींना बाहेर खेळायला पाठवावं की नाही। आणि याच्या पाठीमागचं ह्या घटना का घडतात हे जर सांगायचं झालं तर एक 6 महिन्यापूर्वी मालेगावातील डोंगराळे या गावामध्ये एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर तिचा अत्याचार करून तिचे दगडाने ठेचून हत्या केली होती। जर त्याच वेळी सरकारने आपल्या कायद्याने जर समजा त्याला त्या शिक्षा जर झाली असती तर कदाचित ही घटना आपल्याला आज बघायला मिळाली नसती। म्हणून जर लवकरात लवकर जर कोणतीही घटना अशी बलात्काराची किंवा अत्याचाराची घटना घडत असेल तर तात्काळ सरकारने त्याच्यावरती योग्य ती कारवाई त्याला झालीच पाहिजे। नवे तर त्याला भर चौकात जर त्याची हातपाय तोडली तर काही वावगं ठरणार नाही। कारण का, पुन्हा येणारा आरोपी अशा घटना करू शकणार नाही। जर त्याचे हातपाय तोडले गेले तर कदाचित अशा घटना घडू शकणार नाही, असं तरी मला वाटतंय। बरं, दुसरीकडे आपण पाहिलं तर संस्काराची कमतरता कुठेतरी या अशा घटनांमध्ये तुम्हाला पाहायला मिळते प्रवृत्तीमध्ये। अगदी योग्य प्रश्न विचारला सर आपण। कारण का, संस्काराची कमतरता सुद्धा या ठिकाणी कमी पडताना आपल्याला कुठेतरी दिसते। कारण का, जर आपण जर आज बघायला गेलं तर संस्काराचा अभाव या ठिकाणी कमी पडताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय। लहानपणी जर आपल्या मुलांना जर चांगल्या वाईटांची ओळख जर पालकांनी जर करून दिली तर अशा घटना घडू शकणार नाही, गुन्हा होऊच नाही। या महाराष्ट्रामध्ये यासारखे प्रकरण पुन्हा होऊच नाही यासाठी एकच सगळ्यात महत्त्वाचा मला सांगण्याचा उद्देश आहे
की या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस एखादा नराधम विनयभंग करत असेल किंवा एखाद्या मुलीची छेडछाड करत असेल, तात्काळ त्या ठिकाणी सरकारने त्याला योग्य ती शिक्षा लगेच केली तर पुन्हा हे प्रकरण घडणार नाहीत. कारण का, जर आपण त्याला जरा सोडून दिलं जातंय, एखादा मुलगा एखाद्या मुलीची छेड करत असेल आणि परत जर पोलिसांनी त्याला सोडून दिलं असेल तर परत तो गुन्हे करायला माघार घेत नाही, की त्याला पुन्हा प्रोत्साहन येतं, की त्याला असं वाटतं की आपल्याला सरकार काही करत नाही, आपल्याला पोलीस काहीच करत नाही आणि आपण जर केलं तर आपल्याला कोण काय करणार आहे, म्हणून तो अशा घटना घडत असतो. पण योग्य ती कारवाई लगेच त्याला जर घडली तर पुन्हा असे कृत्य घडणं या महाराष्ट्रात घडणार नाही. सदरच्या ज्या घटना आहेत त्या घटनांना आळा घालण्यासाठी जे आहे तर पोलीस सदैव तत्पर असतं. म्हणजे सगळ्या घटनांपेक्षा महिलांच्या संदर्भातल्या किंवा बालकांच्या संदर्भातल्या, वृद्धांच्या संदर्भातल्या घटनेना नेहमीच पोलीस जे आहे संवेदनशील पद्धतीने घेत असतं. यासाठी माननीय पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय डीजी सरांच्याही मार्गदर्शनाखाली जर आपण म्हटलं तर पूर्ण सिटीमध्ये वगैरे जे आहे तर पेट्रोलिंगच्या गाड्या ज्या आहे सतत फिरत असतात. त्यामध्ये स्कूल, कॉलेजेस या विविध ठिकाणी सदरच्या पेट्रोलिंग व्हेकल्स जे आहेत व्हिजिट देत असतात. माझी पोलीस स्टेशन वेदांतनगरच्या हद्दीत तर भरपूर स्कूल, कॉलेजेस आणि हॉस्टेल्स आहेत. त्यामुळे मी स्वतः जे आहेत माझे 15-16 महिला कॉप जे आहेत तर त्यांची नेमणूक जी आहे विविध शाळा, कॉलेजेस आणि जे हॉस्टेल्स आहेत त्याच्यावर त्यांना वाटून दिलेले आहे. म्हणजे एक महिलेला मी 2-2, 3-3 शाळा, कॉलेज आणि हॉस्टेल्स वाटून दिलेले आहे आणि आठवड्यातून त्यांना 2 ते 3 वेळेस सदर कॉलेजला, सदर हॉस्टेलला व्हिजिट देण्याचं कंपल्सरी त्यांना केलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी जाऊन त्या महिलांशी त्या सुसंवाद साधतात, त्या मुलींशी सुसंवाद साधतात, त्यांचे काय अडीअडचणी आहेत का त्या समजून घेतात, तिथे काही प्रॉब्लेम्स आहेत का, त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील याकडे त्यांना लक्ष देण्यास आपण सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त जे आहे त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना त्यांच्यामध्ये अवेअरनेस केलं जातं. गुड टच काय आहे, बॅड टच काय आहे याबाबत त्यांना समजून सांगितलं जातं. या व्यतिरिक्त जे आहे की सखी सावित्री कमिटी आहे, स्कूल कॉलेजेसमध्ये असते, स्कूलमध्ये असते, पोस्ट कमिटीमध्ये सुद्धा आपण महिला कॉप दिलेले आहेत. पोलीस काका, पोलीस दिदी याचं पण जे आहे एक महिला कॉप आणि एक पुरुष कॉप आपण नेमलेला आहे त्यामध्ये आणि त्यांच्या मिटिंगा वगैरे आपण वेळोवेळी घेत असतो. त्यासाठी या सगळ्यांमध्ये या पद्धतीने जेंडर सेन्सिटायझेशन होणं अत्यंत गरजेचं आहे. या व्यतिरिक्त ह्या घटना टाळण्यासाठी आई वडिलांनी आपल्या मुलींना जे आहे चांगल्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत, बॅड टच काय काय आहेत, कोण जर तुमच्या सोबत कशा पद्धतीने बिहेवियर करत असेल तर त्या गोष्टी तुम्ही तुमच्या शाळा, कॉलेजेसच्या शिक्षकांना निदर्शनास आणून दिलं पाहिजे किंवा आपल्या आई वडिलांच्या निदर्शनास त्या मुलींनी आणून दिलं पाहिजे, हे त्यांना समजवलं पाहिजे. बॅड टच काय या गोष्टी त्यांना वारंवार आपण सांगितलं पाहिजे, मुलींना आपण समजवलं पाहिजे. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे सुद्धा आपण दिले पाहिजे. मुलींमध्ये एक खंबीरता आणि ब्रेवनेस आलं पाहिजे आणि जी आहे की मुलांमध्ये सुद्धा आपल्या कर्तव्याची जाणीव त्यांनी निर्माण करून दिली पाहिजे की जर एखादी मुलगी तुझ्या बाजूने जात असेल तिकडे आणि तिच्यासोबत काही घटना घडत असेल तर तुझं कर्तव्य ऍज अ ब्रदर म्हणून तू तिला हेल्प केली पाहिजे. या पद्धतीने जी जाणीव आहे आपण आपल्या मुलांमध्ये केली पाहिजे. आणि ज्या शाळा, कॉलेजेसच्या ज्या बसेस वगैरे जातात तिथे काय आहे, काही प्रकार घडतो का याकडे सुद्धा पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. शिक्षकांनी सुद्धा आपल्याकडे जे शाळेमधले मुलं मुली आहेत बसेसमध्ये जातात येतात त्यामध्ये काही घटना वगैरे घडत नाही ना याकडे आपण काळजी घेतली पाहिजे.